आणि त्यांच्या सोबत राहणं अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी माझ्यावर देखील काही प्रसंग आले, परंतु मी ते शिताफीनं त्या ठिकाणी नेहमी कावा करून मी माझा अंतिम निर्णय हा पवार साहेबांबरोबर जाण्याचा होता आणि तो घेतला. परंतु काही मंडळी त्या ठिकाणी पवार साहेबांनी काल सांगताना देखील सांगितलं की ईडीच्या भीतीनं कोणत्या कारणानं त्या ठिकाणी साहेबांपासून दूर गेली आणि आज परत एकदा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतायत. आणि काल साहेबांच्या बोलण्यातनं आपल्याला देखील या लोकांबद्दलचा जो राग आहे तो साहेबांच्या बोलण्यातून जाणवला असेल. या लोकांनी साहेबांना किती दुःख दिलं, कारण एखाद्या माणसाबद्दल जर आपण खूप काही केलं असेल आणि त्या माणसानं जर असं आपल्या अडचणीच्या वेळी जर धक्का दिला असेल तर ते गोष्ट प्रत्येकाला आणि त्यातल्या त्यात पवार साहेबांना चॅलेंज करून पवार साहेबांबद्दलची वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी निंदनीय होतं. की पवार साहेबांनी एवढं कोणच महाराष्ट्रात मोठं नाही आणि त्यांच्या एवढं बोलणं ते त्या ठिकाणी त्यांना बोललं. आणि पवार साहेबांनी सांगितलं साधं सुद्धा पाडायचं नाही, महाराष्ट्राला मिशी जायला असं पाडायचं. आणि पवार साहेबांचा नाद करू नका हे जे वाक्य आहे हे खरंच या निवडणुकीचं मास्टर स्ट्रोक आहे आणि या एका वाक्यावरती ही निवडणूक महाराष्ट्राची बदलणार आहे. बाबासाहेब विठ्ठल परिवार या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील हे शरद पवार यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ होते. मात्र शरद पवार यांच्यावर त्यांची नितांत निष्ठा होती, श्रद्धा होती. 1978 साली पवार साहेबांसाठी विधानसभेमध्ये पहिला पाठिंबा देणारा आमदार म्हणून औदुंबर अण्णा पाटील होते. 85 साली शरद पवार साहेबांनी यस काँग्रेसची मूर्त मिळवली. औदुंबर अण्णांनी त्याला पाठिंबा दिला, यशवंत भाऊंना उमेदवारी दिली, पवार साहेबांनी आणि मैदानात उतरवलं. 91 साली पवार साहेबांनी औदुंबर अण्णांना थांबायला सांगितलं. हजारो समर्थक गाडीच्या आडवे पडले तरी औदुंबर अण्णांनी शरद पवार साहेबांचा शब्द नाकारला नाही. अशा शरद पवारांवर या विठ्ठल परिवाराची नितांत निष्ठा असताना हा तुम्ही पवार साहेबांचे उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले असताना विठ्ठल परिवारातील काही आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत आहोत असं सांगणारे लोक विरोधकांच्या स्टेजवर आहेत, काय सांगा? खरंच हे वेदनादायी आहे, कारण ज्या औदुंबर अण्णांनी यशवंत भाऊंनी पुढच्या काळामध्ये राजूबापूंनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एक निष्ठेचं स्वरूप दाखवलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कोण निष्ठावंत म्हणून पहिलं नाव ज्या अण्णा आणि भाऊंचं घेतलं जायचं पवार साहेबांसाठी, त्यानंतरच्या काळात बापूंनी देखील ती निष्ठा जपली होती आणि आम्हाला देखील अपेक्षा होती की ती निष्ठा पुढची पिढी देखील हे होईल. परंतु काही दुर्दैवानं काही घटना घडल्या. परंतु काल त्या ठिकाणी रोहितदादा पवार साहेबांनी त्यांच्यावर त्यांना भावनिक आवाहन केलंय, मी देखील त्यांना भावनिक आवाहन केलंय. मला त्या ठिकाणी अजून देखील आशा वाटते की हा निर्णय ते परत एकदा घेतील आणि पवार साहेबांच्या पाठीशी राहून 3 पिढ्याचं पवार साहेबांचं जे नातं आहे ते त्या ठिकाणी जपतील. माढा तालुक्याचं विजन मांडत असताना माढा तालुक्यातील करकम नगर पंचायत असो किंवा माढा शहरातील मोठ्या हॉस्पिटलचा प्रश्न असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा सुद्धा त्या तालुक्यात नाही हे तुम्ही निदर्शनाला दिलेला असो, आणून दिलेला असो, किंवा त्या तालुक्यामध्ये एकही मोठं इंजिनिअरिंग कॉलेज नाही किंवा IT कॉलेज नाही, अशा पद्धतीच्या काही बाबी तुम्ही निदर्शनाला आणून दिल्या. 30 वर्षात हे घडू शकले नाही अशी भावना तुम्ही व्यक्त करताय, तुमचे समर्थक व्यक्त करताय. आणि अशा वेळी दादांनी 30 वर्ष केलेल्या किंवा 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना केलेल्या विकास कामांच्या बळावर आपल्या पांडुरंग परिवारातील आणि विठ्ठल परिवारातील या 42 गावातील लोक बबनदादांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करतात, काय सांगा? खरंच आपण ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. एका बाजूला 30 वर्षात विकास झाला नाही आणि 30 वर्ष त्या ठिकाणी लोकांना वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून ऊसावरती त्या ठिकाणी फक्त ऊसाच्या दबावापोटी ते लोक सांभाळली. आणि आपण बघितलं 30 वर्ष जी लोक एकमेकावर लढली, ज्यांनी सावंत सर आणि दादा 30 वर्ष सत्ता संघर्ष केला आणि आत्ताच्या वेळी ज्यावेळेस त्यांना कळालं ही सत्ता आता बाजूला जाते त्यावेळेस मात्र ते 30 वर्षाची दुश्मनी सोडून एकत्र आले आणि ह्याचा आदर्श आपल्या तालुक्यातल्या नेत्यांनी घेणं गरजेचं होतं. परंतु या 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा असेल, आज इंजिनिअरिंग कॉलेज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा वाशवड पुतळा असेल, विविध कामं असतील, हे करायचं असेल तर त्या ठिकाणी परिवर्तनाची गरज आहे. आणि मला या निवडणुकीत परिवर्तन दिसतंय. पवार साहेबांवरती या जनतेचं प्रेम आहे आणि पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आता राज्यात येणार आहे आणि त्या विचाराच्या सरकारने माध्यमातून उद्याच्या काळात हे जे राहिलेला बॅकलॉग आहे हे भरून काढू. आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपले दोन्ही परिवार त्या ठिकाणी ही भूमिका घेत असताना मला असं वाटतंय की एका बाजूला 30 वर्षाचं वैर सोडून त्या ठिकाणी जर ते एकमेकाच्या बाजूला येऊन बसत असतील आणि मग पांडुरंग परिवार विठ्ठल परिवाराने या गोष्टीचं आत्मचिंतन करावं, यातून बोध घ्यावा. आणि विठ्ठल कारखान्याचा चेअरमन हा आतापर्यंत आमदार होता, आता ती संधी मिळाली योगायोगानं माझ्या काही निर्णयामुळे काही गोष्टी पण सकारात्मक घडल्यात. मग याच्यातला अर्थबोध घेऊन उद्याच्या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभं राहावं मला विनंती वाटते. बाबासाहेब आपल्या भाषणातून आमदार बबनदादा शिंदे हे चिंता व्यक्त करताना दिसून येत आहेत विठ्ठल कारखान्याबद्दल. तुम्ही 3500 रुपये दराची घोषणा केली आणि आता बबनदादा भाषणातून विठ्ठल कारखान्यावर कर्जाचा डोंगर, विठ्ठलचं पुढं कसं होणार, खूप अडचणीत येईल, बंद पडेल, अशा पद्धतीची ते वक्तव्य करतात. मला या निमित्तानं माझ्या पंढरपूर तालुक्यातल्या माढा मतदारसंघातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला हे निदर्शनास आणून द्यायचंय की विचार करा की त्या लोकांच्या मनामध्ये विठ्ठल कारखाना बंद पडावा अशी भावना आहे का? आणि हा बंद पडला तर जिल्ह्याची दराची स्पर्धा बंद होईल. आणि मग गेल्या हंगामात आपण जर विचार केला तुमचं 25 लाख टन गाळप झालं, 400 रुपये आगाव द्यावं लागले, 100 कोटी रुपये यांना जास्त द्यावं लागले शेतकऱ्याला. आणि मग हे 100 कोटी रुपये त्यांना अधिकीचे मिळतील आणि त्या ठिकाणी अशी काहीतरी वृत्ती करतील म्हणून आज त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून वेगळ्या पद्धतीचं बोलून आज कारखाना बंद पडेल असा समभ्रम शेतकऱ्यामध्ये तयार करायचा आणि ही मनातलं वाटत आले.
असं मला वाटतं. विठ्ठल कारखाना काही झाला तर तो शेतकऱ्याचा राजवाडा आहे. मला बंद पडणाऱ्या कारखाने चालू करणारा माणूस आहे. त्यामुळे ही संस्था आपल्याला पुढच्या काळात देखील नावावर पळा आलेली दिसेल. आपल्याला आठवत असेल, तुम्ही माझं पवार साहेबांच्या समोरचं भाषण काढून बघा. ज्यावेळेस गेल्या वर्षी बायोसीएनजीच्या प्रकल्पाला आले होते, त्यावेळेस मी पवार साहेबांच्या समोर बोललो होतो, साहेब या हंगामात मी 10 लाख गाळप करतो. आणि लोक म्हणायचे हंगामात कमी चालणार आहे वगैरे. मग मी 10,81,000 केलं. साहेबांची भाषणाची क्लिप काढून बघा. साहेबांनी सांगितलं 10 लाख गाळप जर अभिजितने केलं तर जिल्ह्यातला सगळ्यात जास्त दर देईल. आणि ते साहेबाचं वाक्य मी झेललं आणि जिल्ह्यातला सगळ्यात जास्त दर देखील देण्याची भूमिका. मला ह्या निमित्ताने एवढं सांगायचं, विठ्ठल कारखान्याची चिंता व्यक्त करत असताना विठ्ठल कारखान्याचे विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट नंबर 2 कड 23 कोटी रुपये आहेत. विठ्ठल कारखाना अडचणीत येईल असं आपल्याला वाटत असेल तर तेवढे 23 कोटी रुपये आम्हाला द्यावे, आमची विनंती आहे. आम्हाला देखील आधार लागेल, लाभ होईल आणि आपण जे देणं आमचं तटवून ठेवलंय ते दिल्यावर आपला देखील मोठेपणा होईल. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 2022 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये तुमच्या पॅनलची टर उडवली जात होती काही लोकांकडून. हे पोराठोरांचं पॅनल आहे अशी एक म्हणजे भलावना केली जात होती. आता नेते एका बाजूला आहेत, पांडुरंग परिवारातील काही संचालक, काही माजी जिल्हा परिषद सदस्य, काही गाव पुढारी हे बबनदादांच्या सोबत स्टेजवर दिसत आहेत, महायुतीला धर्म बाजूला ठेवून. विठ्ठल परिवारातील काही जण दिसत आहेत आणि तुमच्या बाजूला मात्र ही नवीन पिढी मोठ्या प्रमाणात दिसून येते. काय सांगाल या मागचं? सगळ्यात महत्वाचं साहेब, आपण ज्या पद्धतीने सांगितलं, महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत आपण बघितलं लोकसभेला सगळे नेते मंडळी हे एका बाजूला होते आणि जनता मात्र एका बाजूला होती. ही जनता आता शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी. या जनतेनं ठरवलंय नेते मंडळीचं काहीतरी कोणापासून तुटलंय आणि नेते मंडळी आजच्या तारखेला बरं का कोण काय करते माहित नाही आम्हाला, पण काय आहे सामान्य लोकात काय बोललं जाते ह्याचा देखील विचार केला पाहिजे. आज आपण बघा, कोण कोणाच्या प्रेमापोटी जात असेल तिकडं, कोण कोणाचं नाताय म्हणून जात असेल, कोण काहीतरी म्हणून जात असेल, पण लोकात मात्र काय झालं की महाराष्ट्रात खोके सरकार आल्यामुळे हे डोक्यात बसलंय याने किती खोके घेतले आणि मग तिकडच्या स्टेजवर गेलं. हे झालं, ही जी राजकारणाचा स्तर जो खाली आलाय तो आता आपल्याला उंचावा लागेल. या जुन्या काळात आपण बघितलं शब्दासाठी निष्ठेसाठी पार्टी म्हणजे विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग परिवार हे 2 पार्ट्या, आपण 2 गट, पंत आणि अण्णा गट, किती त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने या तालुक्याने बघितलं. आज सगळे नेते एका स्टेजवर येतात आणि कालपर्यंत भांडायचे, ग्रामपंचायतला माहिती आणि परत एकत्र येत आहेत. याचा लोक चांगले विचार करतात. त्यामुळं उद्याची जनता ही नेते जरी कुठे गेले पण जनता ही पैशावर विकली जात नाही. जनता ही स्वाभिमानी असते आणि जनता ही पवारसाहेबांच्या मागे आहे. साखर कारखानदार, चेअरमन आणि शेतकरी संघटना त्यांच्यामध्ये वेळा बोकळ्याचं शक्य असल्याचं अनेक वेळा दिसून आलेलं आहे. तर दुसरीकडे कालही तुम्हाला शिवपूर येथील संसदेमध्ये पाठिंबा दिला शेतकरी संघटनेने, अजित बोरकर साहेबांनी. आज आता या ठिकाणी काही जणांनी पाठिंबा व्यक्त केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील पाठिंबा तुम्हाला दिलाय. शेतकरी संघटनेचा साखर कारखानदारांना पाठिंबा मिळतो विधानसभेसाठी, ते कशाचं होतं काय? याची साधी गोष्ट आहे साहेब, मी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना आव्हान केलं होतं की विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही मला निवडून द्या, तुम्ही माझ्यासाठी प्रचार करा आणि मला सोबत द्या. त्यानंतर मी तुम्हाला आंदोलनच करू देत नाही. गेल्या 2 वर्षात ऊसासाठी आंदोलन झालं नाही, कुणाच्या टायर फोडली नाही, कोणत्या संघटनेच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला नाही, कुणाला उपोषणाला बसावं लागलं नाही, कुणाला धरणे आंदोलन करावं लागलं नाही, कुणाच्या गव्हाणीत उड्या मारावं लागलं नाही. हे त्या ठिकाणी संघटनेला जे अभिप्रेत होतं तेच काम मी त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे संघटना मला पाठिंबा देईल. साहेब, शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा हा प्रश्न हा अतिशय जिव्हाळ्याचा मानला जातो. अनेक वर्षापासून हा समाज संघर्ष करत आलेला होता. मनोज जरांगे पाटील यांनी हे नेतृत्व हाती घेतलं. आज वर्ष 1.25 वर्ष होतात. हा सगळा संघर्ष सुरू असताना मराठा समाजाची फसवणूक होते, खोटी आश्वासनं, खोटे जी आर काढले जात आहेत आणि जरांगे पाटील उपोषणाला बसले की जाऊन काहीतरी चुकीची आश्वासनं दिली जातात. वारंवार त्यांना उपोषणाला बसायला भाग पाडले जाते. त्यामुळे मराठा समाज तरुण संतप्त आहे. तर दुसरीकडे धनगर समाजातही तीच भावना आहे. वारंवार उपोषणं केली जातात, कुठलीही दखल घेत नाहीत, अशी भावना या माढा मतदारसंघात धनगर समाज देखील मोठ्या संख्येने आहे. या 2 प्रमुख समाजाच्या या प्रश्नाबद्दल तुम्ही काय सांगा? महत्वाचं, या मतदारसंघात मनोजदादा जरांगे पाटील साहेबांचे समर्थक खूप मोठे आहेत. धनगर समाजाचे खूप मोठे समर्थक आहेत आणि सर्व जाती धर्माचा हा मतदारसंघ आहे. मराठा समाजाचे संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटीलचा. ज्यावेळेस अंतरवली सराटीला उपोषणाला बसले त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाच्या आकांतानं समाजाप्रती काम करत असताना आपल्या इथल्या आमदारांनी मात्र त्यांना ठेका घेतलाय का म्हणून अशा पद्धती टीका करून समाजाच्या भावना दुखावल्या आणि समाजाच्या भावना दुखावलेल्या समाजाला आवडल्या नाही. म्हणून दादावरती टीका केलेली आवडली नाही. त्याचं दुसरं रूप हे आत्ताचे उमेदवार रणजित शिंदे यांनी देखील त्या ठिकाणी 50,000 रुपये पंढरपूरच्या सभेला देऊन त्या ठिकाणी पैशात समाजाची किंमत केली. ती समाजाला आवड नाही. समाजाने 1-1, 2-2 रुपये करून परत केले. मी त्यांना गेले 15 दिवस झाले प्रचारात सांगतोय की 1-1, 2-2 रुपये फोनपेवर तुम्हाला एकूण पैसे किती आले आणि ते पैसे तुम्ही स्वतः प्रपंचाला वापरताय का प्रचारावर वापरताय, ते तुम्हाला पैसे ठेवून घेण्याचा अधिकार नाही. ते समाजाचा एक रूप असल्या पण तो परत तुम्ही केला पाहिजे. त्यांना फोनपेचं स्टेटमेंट जाहीर करा, ते करत नाहीत. दुसऱ्या बाजूला ते महायुतीचे उमेदवार आहेत. आता काल परवापर्यंत अपक्ष होते. सावंत सरांनी त्यांना माहितीचं भाजपचा उमेदवार केलाय आणि मराठा समाजाच्या मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनावरती जो लाठीचार्ज झाला, डुकी फुडली, मायमाऊलींची डुकी फुडली, आशुधुळ्याच्या नकांड्या फोडल्या, छऱ्याच्या गोळ्या घातल्या, त्या लोकांना भाजपला मतदान करायचं नाही आणि आता भाजपचे उमेदवार असल्यामुळे मतदारसंघात त्यांना मतदान करणार नाही अशी भावना मराठा समाजामध्ये आहे.
दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर धनगर समाजाच्या बाबतीमध्ये त्याच्या आधी एक की मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली तरी देखील आरक्षण मिळालं नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जर देत नसतील त्याच्यापेक्षा दुसरं काय वेगळं सांगायची गरज नाही. धनगर समाजाला देखील 2014ला पहिल्या कॅबिनेटला आरक्षण मिळणार होतं परंतु ते आज देखील मिळालं नाही. मी चौंडीला देखील आंदोलनाला भेट द्यायला गेलो होतो त्या ठिकाणी पंढरपूरच्या उपोषणकर्त्यांबरोबर होतो त्या समाजाला देखील आरक्षण मिळालं नाही. परंतु पुढच्या काळामध्ये या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज, महादेव कोळी समाज असेल, मुस्लिम समाज या आरक्षणाचा तिढा हे सरकार त्या ठिकाणी झुंजवत ठेवून स्वतःची पोळी भाजून घेतंय आणि त्या ठिकाणी राज्यात आणि केंद्रात सरकार असताना न्याय देत नाही. म्हणून आता सरकारला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं की जातीनिहाय जनगणना करू आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर ज्याच्या जातीचा जेवढा वाटा त्याप्रमाणे त्याला हिस्सा मिळेल आणि त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी महाराष्ट्रात निकाली निघेल आणि सगळ्याचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढच्या काळामध्ये सरकारमध्ये मी आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिल्यावर आपला आवाज म्हणून विधानसभेमध्ये बोलेल एवढाच मी या निमित्ताने शब्द देतो. आणि जिथं जिथं म्हणून हा आरक्षणाचा मुद्दा असेल तिथं तिथं आपल्या समाजाची भावना समाजाच्या वतीनं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी सगळ्या समाजाला समभाव ठेवून सगळ्या समाजाचा एकोपा ठेवून त्या ठिकाणी तोडग्यामध्ये मी आग्रह करायला राहील.